नमस्ते, नमस्कार. SM न्यूज सातारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरं तर महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण देशात श्री महादेवाची पूजा केली जाते, परंतु बोरबन हे तीर्थक्षेत्र असं आहे की या ठिकाणी श्री विठ्ठलाची पूजा केली जाते. तारगाव शेजारील बोरबन या ठिकाणी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये फक्त विठ्ठलाची मूर्ती आहे, त्याच पद्धतीनं याही ठिकाणी फक्त विठ्ठलाचीच मूर्ती आहे. तर या देवस्थानाचे महात्म्य आपल्याला या ठिकाणचे ट्रस्टी आपल्याला विप्र या ठिकाणचे ट्रस्टी विप्र आपल्याला या देवस्थानाविषयी जरा माहिती सांगत आहेत. नमस्कार. सर्वप्रथम आमचं जे संत तुकाविप्र समाधी देवस्थान अंजनवती आहे तिथला मी ट्रस्टी आहे. संत तुकाविप्र हे पेशवेकालीन संत होते. संत तुकाराम महाराजांचा, संत नामदेव महाराजांचा शतकोटीचा जो अभंगाचा संकल्प होता तर संत तुकाविप्र महाराजांनी पूर्ण केला. आणि इथे तारकोबा नावाच्या एका भक्ताला संत तुकाविप्रांनी विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये महादेवाचं दर्शन घडवून आणलं. त्याच्यामुळे शिवरात्रीला विठ्ठलाची दर्शन घेण्याची इथे प्रथा तेव्हापासून सुरू झालेली आहे. संत तुकाविप्र हे खूप प्रसिद्ध नाही आहेत. त्यांचं साहित्य प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही एक पुस्तक तिकडे ठेवलेलं आहे. ते पुस्तक तुमच्या न्यूज चॅनलसाठी दिलं जाईल, त्याच्यातूनही त्याचा प्रसार व्हावा आणि या संत तुकाविप्राची माहिती सामान्यापर्यंत पोहोचावी ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. चालू दे. बर काय तुम्ही न्यूज तयार करताय त्यावेळेला पाहिजे तेवढ्याला नाही. श्री पांडुरंग देवगड देवस्थान ट्रस्ट बोरबन यांच्या वतीनं आलेल्या भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आलेल्या सर्व भाविक भक्तांचं नमस्ते, माझं नाव दीपाली राहुल भोसले. मी राहणार गुजरवाडी. श्री क्षेत्र बोरबन इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. मनाला एक आत्मीयता अशी छान वाटली. मंदिरात आल्यानंतर मूर्ती बघितली आणि मंदिराचा गाभारा बघितला. एकादशीला वेळ भेटला तर येतो, पण आज पहिल्यांदा आल्यावर पहिल्यांदा इथं आलो. खूप छान वाटलं, एकदम समाधान वाटले. थँक्यू. चला पुढे या. चला पुढे मामा, चला पुढे या पुढे, चला पुढे मामा. माझे नाव दत्तात्रय शिवाजी चव्हाण, कोपरडे हवेली. मी दरवर्षी इथं महाशिवरात्री एका दिवशी येतो आणि इथं परिसर वगैरे सगळं स्वच्छ असल्यामुळं मन हे रमतं. इथं दरवर्षी येतो आम्ही.
आम्हाला दरवर्षी इथं यायला आवडतं. आम्हाला दरवर्षी इथं यायला आवडतं. एकादशी छान आहे एकदम. अल्फा फुलाने गेले गावाचे वर्ष करून धन्यवाद. शिवाजी गायकवाड वासर यांचे 50 रुपये धन्यवाद. शामराव गोरपुडे वेलेगाव यांच्याकडे 100 रुपये धन्यवाद. आणि असे यात्रा फोटो तर घालून युती नेऊन घेऊन यात्रा 5 रुपयाची आणि 2 लाख रुपये किमान यात्रा तरी असू नका फोटो बोलाल पोलीस आहे असं आहे तसं आहे बांधून घ्या तुम्ही काढून आपल्या गावाकडे आयुष्यभराची कोणाला काढून नाही घेतली फक्त मी सांभाळते माझ्या करताल ना मदत तेवढी तुम्हाला मस्त सावकाश ऐकलेच का
आलं का लक्षामध्ये? अपघात करू नका, एज्युकेशन करा चांगलं. हा ग्रुप विजन करू नका. माझ्या मागे एवढी मुलं, माझ्या मागे तेवढी मुलं, हे नकानगडीत करू नका. एक मागायची वेळ येते. कष्ट करा आणि आईवडिलांचं नाव वाढवा. आता काय प्लॅनिंग आहे तुमचं? काय काय आता अंधार पडायला लागला थोडं वेळ मग जा घरी. कोणतं गावावर मला गाड्या पळवू नका. लक्षात आलं? नमस्कार. आज आपल्या रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तारगाव येथील बोरबन येथे महाशिवरात्रीनिमित्त खूप मोठी यात्रा दरवर्षी भरत असते. कमीत कमी 50,000 लोक या यात्रेनिमित्त येत असतात. आज सर्व आपले पोलीस प्रशासन असेल, ट्रस्टी असेल, आपले सर्व तारगाव असेल, सर्वांनी मिळून खूप छान प्रकारे नियोजन इथे केलेलं आहे. आपण इथे लोक जर दर्शनासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे. वेगळं आपण जर कोणी हरवलं, काय जर झालं तर त्यासाठी वेगळा कक्ष स्थापन केलेला आहे. ट्रॅफिकचं खूप छान नियोजन केलेलं आहे. तसेच आपले सिव्हिलमध्ये पोलीस आपण ठेवलेला आहे, जेणेकरून काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून. सगळा आनंद आहे आणि खूप छान प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. संध्याकाळपर्यंत नक्कीच खूप छान प्रकारे यात्रा आपली ही संपन्न होईल. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दोन मुलं चुकले होती, ते आपण शोधून दिली. एक जणाचा मोबाईल हरवला होता, तो देखील आपण त्यांना मिळवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप आनंदाने साजरा होत आहे. सर्वांना परत एकदा मी या माध्यमातून सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.